दाभोळ गॅस प्रकल्पाबाबत मोठी बातमी। बंद पडलेला दाभोळ प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला। प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार असल्याचं आता समोर येत आहे। प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्याकडे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आग्रही असल्याचं समजतंय। बंद पडलेला दाभोळ प्रकल्प पुन्हा सुरू होणार। एकीकडे बारसू प्रकल्पाच्या निमित्तानं सरकार आक्रमक झालेलं आहे, नोटिसा पाठवत आहे, तडीपारी का करू नये अशी विचारणा करत आहे। तर त्याच वेळेला दाभोळ प्रकल्प देखील आता नव्यानं पुनरुज्जीवित होण्याची शक्यता वाढलेली आहे। बंद पडलेला दाभोळ प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतो। राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठमोठाले प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून चांगला गदारोळ निर्माण झालेला असताना अशातच आता या गदारोळात राज्य सरकार बंद पडलेला प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली आता करत आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पावरून काही वर्षापूर्वी राजकीय वर्तुळात एक मोठा वाद झाला होता। राज्यात सत्ता बदल झाला होता। गेल्या 20 वर्षांमध्ये हा प्रकल्प जास्त काळ बंद राहिला आहे। या प्रकल्पातून पुन्हा एकदा वीज निर्मिती करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात बंद पडलेला रत्नागिरी गॅस अँड वीज निर्मिती प्रकल्प म्हणजे आधीचा दाभोळ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावाही केल्याचं समजतंय। 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युतीच्या काळात हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता। भाजप शिवसेना युतीच्या काळात एनरॉनच्या नावानं वादग्रस्त ठरलेल्या या प्रकल्पात आतापर्यंत अनेक विघ्न आली आहेत। आधी दाभोळ वीज प्रकल्प हे नाव असलेला प्रकल्प आता रत्नागिरी वीज प्रकल्प नावानं ओळखला जातोय। किफायतशीर दरात गॅसची उपलब्धता होत नसल्यानं या प्रकल्पातून ₹6.50 प्रति युनिट या उच्च दरात वीज निर्मिती केली जात होती। त्यामुळे रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनी बरोबर कुणीही वीज खरेदी करार करायला तयार नसल्यानं हा प्रकल्प सध्या बंद आहे। दरम्यान याबाबत केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली देशातील गॅस आधारित वीज प्रकल्पाशी संबंधित एक बैठक नुकतीच पार पडली। रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासाठी आता पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे। आमचे प्रतिनिधी तेजस बोरगरे आपल्या सोबत आहेत। तेजस, दाभोळचा प्रकल्प हा केवळ ऊर्जा निर्मितीसाठी नाही आहे, अनेक मोठी राजकीय गणिते आहेत। एकीकडे बारसू प्रकल्पासाठी वीज निर्मिती होत असताना त्याच्या सगळ्या संदर्भात जोरदार हालचाली सुरू असताना त्याच्यासोबत आता दाभोळ प्रकल्पही लादला जातोय। फार वर्षापूर्वी स्थानिकांचा विरोध होता, आताची परिस्थिती काय आणि या प्रकरणात नेमकं काय घडतंय? अगदी महत्त्वाची बातमी आहे सर, ऋषी सर म्हणावी लागेल। दाभोळ गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पासंदर्भात अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण हा पुन्हा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावरती आहे। जर या संपूर्ण प्रकल्पाचा इतिहास पाहिला तर 1995 साली सत्तेवर असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये वादात सापडलेला हा प्रकल्प होता। मात्र पुन्हा हा सुरू करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा देखील सुरू केलेला आहे। जर याच्या आधी जर आपण पाहिलं तर दाभोळ प्रकल्प सतत गाजत असलेला प्रकल्प म्हणून नावारूपास आलेला होता। गेल्या 20 वर्षांमध्ये क्वचित सुरू राहिला हा प्रकल्प आहे। ज्या भाजप सेनेनं तो समुद्रात बुडवायची भाषा केलेली होती, त्यांच्याच कारकिर्दीमध्ये या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। मात्र तरी देखील यापुढील सारे प्रश्न सुटलेले दिसत नाहीयेत। गेल्या 20 वर्षांमध्ये हा प्रकल्प जास्त काळ बंदच राहिलेला आहे आणि याच प्रकल्पातून पुन्हा एकदा वीज निर्मिती करण्याचा निर्णय केंद्रानं आता पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। देशामध्ये विजेची टंचाई निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा दाभोळ प्रकल्पाची केंद्राला आठवण झालेली आहे आणि एकीकडे विजेची वाढती मागणी तर दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू करणं योग्य राहील आणि त्याच अनुषंगानं रत्नागिरीचे पालकमंत्री आणि अर्थात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत जो काही पुढाकार त्यांनी घेतलेला आहे, केंद्रातील केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी ह्या बैठकीमध्ये दाभोळ प्रकल्पासंदर्भात विचारमंथन केलेलं आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी तीच येते की ह्या सगळ्या बैठकीनंतर दाभोळ प्रकल्प पुन्हा एकदा सुरू होण्याच्या मार्गावरती आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून हा प्रकल्प बंद होता, कधीतरी सुरू होत होता आणि कधीतरी बंद होता। अनेक कारणं आहेत त्याच्यासाठी, पण आता पुन्हा एकदा नवीन आशेनं हा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावरती आहे। केंद्रीय ऊर्जा विभागाचे मत असल्याचं समजत आहे आणि या संदर्भात एक बैठक झालेली आहे। ऊर्जा मंत्री आर के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि ही बैठक यासाठी होती की देशातील गॅस आधारित वीज प्रकल्पांची संबंधित एक बैठक होती आणि त्याच्यामध्ये दाभोळ प्रकल्पाचं नाव आलेलं आहे। त्यामुळे आशा हीच आहे की जर या प्रकल्पावरती विचारमंथन झालेलं आहे तर हे विचारमंथन किती या दाभोळ प्रकल्पाला लाभदायक आहे आणि आता दाभोळच्या विविध गावांमधील ज्या लोकांच्या आशा आहेत की दाभोळ प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा,
की हा फक्त कागदोपत्री सुरू राहील किंवा कागदोपत्री ही जी काही बातमी आहे ती आपल्याला दिसेल, हा देखील एक प्रश्न ह्या संपूर्ण गावकऱ्यांच्या समोर आहे. त्यामुळं तेजस, या सगळ्यात दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. एकीकडे बारसूसाठी हालचाली वाढलेल्या आहेत. बारसूसारखा एक मोठा विद्युत निर्मिती प्रकल्प समोर येत असताना, ऊर्जा निर्मिती प्रकल्प समोर येत असताना किंवा रिफायनरी प्रकल्प असं ज्याच्याबद्दल आपण थेट म्हणतो, तो प्रकल्प येत असताना कोकणावर पुन्हा दुसरा प्रकल्प लादला जातोय. या सगळ्याबाबत स्थानिकांचा विरोध कागदोपत्री नसेल, ज्यांचा विरोध असेल त्यांना तडीपार करण्यात येतील, पण इथल्या निसर्गाचं काय याबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सर, दाभोळ प्रकल्पासंदर्भात आधी विरोध आपल्याला पाहायला मिळालेला होता. जेव्हा 1995 नंतरचा जो विरोध होता, म्हणजे प्रकल्प आम्ही समुद्रात बुडवू अशा प्रकारची पण भाषा आपल्याला ऐकायला मिळाली होती. मात्र त्यानंतर जो काही विरोध होता तो कमी होत गेलेला आहे. ज्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला, त्यानंतर बंद झाला, मध्ये सुरू झाल्याच्या बातम्या आल्या, पुन्हा एकदा बंद झाला आणि त्यानंतर त्यांनी कामगार पण ह्या संपूर्ण याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना देखील कमी केलेलं होतं. एकंदरीतच आधीचा जो विरोध होता तो नंतर विरोध तसाच कायम राहिलेला नाहीये दाभोळच्या प्रकल्पासंदर्भातला. जर बारसूमध्ये म्हटलं तर तिथे अजून देखील विरोध आहे. त्या संदर्भात अनेक जागेच्या बाबतीमध्ये देखील विरोध तिथल्या स्थानिकांचा आहे. दाभोळमध्ये वेगळं भाग राहिलेला आहे. याच्यामध्ये फक्त विरोध झाला, मात्र तो कायमस्वरूपी विरोध त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक लोकांचा झालेला नाहीये आणि त्यामुळेच हा प्रकल्प तिथे झाला. मात्र ह्या प्रकल्पाला जी पोषक ज्या घटकांची आवश्यकता होती किंवा सुरू राहण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता होती त्या या सगळ्या प्रकल्पामध्ये नियमितता आपल्याला ह्या प्रकल्पामध्ये दिसून आलेली नाहीये आणि त्यामुळे कधीतरी सुरू कधीतरी बंद अशा पद्धतीची अनियमितता ह्या प्रकल्पामध्ये सातत्याने दिसून येते. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दाभोळ गॅस प्रकल्पाबाबतची ही मोठी माहिती आपल्या समोर येते की हा प्रकल्पही आता पुन्हा नव्यानं सुरू होईल.